आम्ही मूर्खपणे 13 पंथ, मेरा पंथ, 20 पंथ, अमुक पंथ हे करत बसलो. पंचामृत करायचं का जलाभिषेक? आणि जे लोक हे पंचामृत करायचं का जलाभिषेक करायचे वांद काढतात ती बस्तीला सुद्धा येत नाही, हे लक्षात ठेवा. काय हे कटो आहे पण सत्य आहे. ज्यांनी महाराजांना पण कायदे लावायला बघतात, महाराज शांतीधारा बघत नाहीत, महाराज पंचामृत. अरे येऊन डोळे उघडून बघा. आणि तुम्ही कायदे महाराजांना लावायच्या अगोदर, दुसऱ्यांना लावायच्या अगोदर तुम्ही अभिषेक करायचं राहू दे, बस्तीला तरी या आधी, आणि मग पुढच्या गोष्टी बोला. आणि म्हणून आज आम्ही लोक पंचामृत अभिषेक ज्यांना करायचा आहे आनंदानं, पण द्रव्य क्षेत्र कालभावाच्या शुद्धीनं जरूर करा. ज्यांना जलाभिषेक करायचा आहे जरूर आनंदानं करा, पण एकमेकांच्या ईर्ष्या असूयेपोटी नव्हे, तर जिनेंद्र देवांच्या भक्तीसाठी तो अभिषेकादी क्रिया करूया. पण एकमेक संघटित राहून धर्म, समाज, संस्कृती, सिद्धांत आणि देवशास्त्र गुरूंच्या रक्षणासाठी पुढे येऊया. कदाचित आमच्यात मतभेद असले तर मतभेद असू द्यात, पण मनभेद ठेवायला नको. सगळे एक दिलानं पुढे येऊया, एकत्र येऊया. एकच उदाहरण सांगतो आणि नक्कीच थांबतो. आज तुम्ही आम्ही सगळेजण त्या विले पार्लेमध्ये घडलेल्या घटनाचा कडक निषेध करतो आहोत आणि सरकारनं सुद्धा. कारण एक गोष्ट स्पष्ट आहे, सरकार जनता बनवत नसते, जनता सरकार बनवत असते. जनतेच्या जीवावर कोणतंही सरकार असतं. म्हणून सरकारनं जनतेला कधीही विस्मृत करू नये, जनतेच्या योगदानाला विसरू नये. आणि जैन समाजाचं योगदान आज कालच नव्हे, प्राचीन काळापासून इथपर्यंत की भारताला विश्वगुरु बनवण्यामध्ये सुद्धा जैन समाजाचीच मोठी भूमिका आहे. हे मी जैन म्हणून बोलत नाही आहे. एक वाक्य नेहमी मी सांगत असतो. भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन एका ठिकाणी म्हणतात, इंडिया स्टँड्स युनिक इन द वर्ल्ड फॉर स्पिरिच्युअल अँड फिलॉसॉफिकल डेव्हलपमेंट. द क्रेडिट अनडाउटेडली गोज टू द जैन्स अँड जैनिझम. या गोष्टीला श्रेय आहे. ते म्हणतात आज विश्वपटलावरती, विश्वस्तरावरती भारताचं तात्विक आणि आध्यात्मिक जडणघडणीमध्ये जे अद्वितीय स्थान आहे, इंडिया स्टँड्स युनिक इन द वर्ल्ड. भारताचं तात्विक आणि आध्यात्मिक जडणघडणीमध्ये विश्वपटलावरती जे अद्वितीय स्थान आहे, द क्रेडिट, त्याचं श्रेय अनडाउटेडली निसंशयपणे गोज टू द जैन्स अँड जैनिझम. त्याचं श्रेय निसंशयपणे जर कोणाला जात असेल तर तो जैन संस्कृती, जैन समाज आणि जैन सिद्धांताला जातो. हे अद्वितीय वाक्य आणि हा ऐतिहासिक सोहळा आणि हा गौरव अद्वितीयपणे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णनांनी केलेला हा भारताच्या बद्दल असणारा जैन समाजाचा गौरव आणि त्या जैनांचा इतिहास. पण तुम्हाला जर त्याची चाड नसेल, तुम्हाला जर त्या जैनांच्या संस्कृतीची अस्मिता नसेल, तर आपल्या जगण्याला अर्थ उरत नाही. आज सम्मेद शिखर जे असू दे, गिरनार जे असू दे, अन्य अनेकही धार्मिक तीर्थक्षेत्र, मंदिरं असू देत, जैनांनी कुणाचीही जागा अतिक्रमण करून मंदिरं, तीर्थक्षेत्र निर्माण केलेली नाही आहेत. पण सरकार या गोष्टीचं उत्तर देऊ शकेल का की ज्या इतर धर्मस्थळांना अतिक्रमण करून निर्माण केलं गेलं आहे त्यांना ते कधी हटवणार आहेत? आणि जैनांचं मंदिर जैनांच्या जागेत असून जर ती सरकारी यंत्रणा अशा प्रकार